आणि आता घेणार आहोत राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। उद्धव ठाकरेंची भाषा आणि शब्द पाहून त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं दिसतंय। गेट वेल सून इतकंच मी म्हणेन, उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। उद्धव ठाकरेंकडे काही इनपुट असतील तर त्यांनी पोलिसांकडे द्यावेत, मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य। तर राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखी परिस्थिती नसल्याची देखील शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभले आहेत का, असं फडणवीसांच्या कालच्या प्रतिक्रियेनंतर वाटतंय। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, देवेंद्र फडणवीसांसाठी फडतूस आणि कलंकित शब्द देखील सौम्य असल्याचं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। काल देवेंद्र फडणवीस बोलले, मी त्यांना कलंक बोललो, फडतूस बोललो, आता माझ्याकडे शब्द नाहीये। म्हणजे फडतूस कलंक हे फारच सौम्य शब्द झाले, पण निर्घुण आणि असं वाटायला लागले की यांची मानसिक तपासणी करावी की काय। आपल्या राज्याला एक मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का, अशीच कालची त्यांची प्रतिक्रिया होती, अत्यंत संतापजनक होती। कुत्रा प्रामाणिक असतो पण गृहमंत्री कोल्ह्यासारखे आहेत, उद्धव ठाकरे यांची फडणवीसांवर टीका। श्वान गाडीखाली आल्यावर तरी विरोधक राजीनामा मागतील, फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर। देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्याएवढी उद्धव ठाकरे यांची उंची नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। तर ठाकरे वैफल्यग्रस्त होऊन टीका करत असल्याची बावनकुळेंची प्रतिक्रिया। सरकार बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करून ताबडतोब निवडणूक घ्या, राज्यातील गोळीबाराच्या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांची मागणी। जर सरकारच गुंडांच्या मागे राहिलं उभं, पोलिसांच्या मागे उभं राहायच्या ऐवजी, तर हे खून खराबे हे असेच वाढत जाणार आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही राज्यपालांकडे जात नाही, कारण राज्यपालांकडनं आम्हाला कोणतीही अपेक्षा नाही। मुळामध्ये राज्यपाल पद यापुढे ठेवावं की न ठेवावं हाच आता प्रश्न निर्माण झालेला आहे। या सरकारची बरखास्तीची मागणी करत आहोत। गुंडगिरी करा, काहीही करा, आम्हाला मात्र 400 पार व्हायचंय, मोदी गॅरंटीवरून उद्धव ठाकरेंचा मोदी आणि भाजपवर हल्लाबोल। गुंडगिरी काही करा, खून खराबा झाला तरी काही करू, घाबरू नका। आणि मला ती एक जाहिरात आठवली, ती मेलेडीची होती ना, मेलेडी खाओ खुद जान जाओ, तसं आता आहे भाजप में आओ सब भूल जाओ, ही मोदी गॅरंटी आहे। ही गुंडांसाठी मोदी गॅरंटी आहे। दिल्लीमध्ये जाऊन शेपूट हलवता आणि महाराष्ट्रात येऊन भुंकता, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा पलटवार। शरद पवारांच्या निष्ठावंत पुत्रानं जास्त भुंकू नये, नितेश राणेंची ट्विट करून टीका। तर उबाठामधील गँगवॉरचे खापर फडणवीसांवर पडू नये म्हणत नितेश राणेंचा ठाकरे गटावर निशाणा। शरद पवारांसमोर शेपटी हलवणाऱ्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करू नये, संजय राऊतांना भाजपचे आमदार प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर। गुंडांच्या मदतीनं राज्य सरकार चालवत आहे, गुंडगिरी माफियागिरीमध्ये महाराष्ट्र बिहारच्या पुढे देखील गेला, संजय राऊतांचा हल्लाबोल। गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर कारवाई करायला हवी, गृहमंत्र्यांची एसआयटी स्थापन करून चौकशी करा, राऊतांचं वक्तव्य। तर गृहमंत्री हरवलेत अशी जाहिरात देणार, राऊतांची फडणवीसांवर टीका। संजय राऊतांकडून गुंड व्यंकट मोरेचा मुख्यमंत्री शिंदेंसोबतचा फोटो ट्विट, व्यंकट मोरेवर नाशिकमध्ये हत्या, अपहरण आणि दरोडेसारखे गंभीर गुन्हे, राऊतांचा आरोप। व्यंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे, राऊतांची टीका। मॉरिसचा खास माणूस रोहित साहूचा जुना व्हिडिओ व्हायरल, रोहित साहू माध्यमांना धमकावत असल्याचा व्हिडिओ समोर। घोसाळकर हत्या प्रकरणामध्ये रोहित साहूची सखोल चौकशी सुरू। घोसाळकर हत्या प्रकरणी मॉरिसचा सुरक्षारक्षक अमरेंद्र मिश्राला 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी, मला फसवण्यात आलं, माझ्यावर अन्याय झाल्याची अमरेंद्र मिश्राची प्रतिक्रिया। पुण्यातील निर्भय बनो सभेच्या प्रकरणी 200 जणांवर गुन्हे दाखल, निखिल वागळेंसह कार्यक्रमाच्या आयोजकांवर देखील गुन्हा। धीरज घाटे, अरविंद शिंदे, प्रशांत जगताप, संजय मोरे यांच्यासह अनेक जणांवर पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद। मनोज जरांगे पाटलांचं आजपासून उपोषण, अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पुन्हा एकदा आक्रमक, अन्न आणि पाण्याचा देखील त्याग। 1-2 दिवसामध्ये विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करा, मनोज जरांगे यांची मागणी। मनोज जरांगे यांच्या उपोषण स्थळी झेड+ सुरक्षेच्या मागणीसाठी घोषणाबाजी, तर झेड+ सुरक्षा मिळायलाच पाहिजे, मराठ्यांची घोषणाबाजी। अनेकदा धमक्या आल्या पण घेतलेली भूमिका बदलणार नाही, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया।
म्हाताऱ्या माणसाला कुणी कशाला मारेल? भुजबळांना आलेल्या धमकी प्रकरणी मनोज जरांगेंचा खोचक निशाणा. मनोज जरांगेंना थोडीही अक्कल नाही. काय उत्तर द्यायला पाहिजे आपण? यात जरांगेंचा दोष नाही, त्यांच्या शिक्षणाचा आणि समजुतीचा दोष. जरांगेंनी केलेल्या टीकेवर भुजबळांचं खोचक उत्तर. छगन भुजबळांना आलेल्या धमकीची दखल घेण्यामध्ये सरकार सक्षम. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. तर राज्यामध्ये सध्या जे सुरू आहे ते अनाकलनीय. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. मनोज जरांगेंना महाराष्ट्र भूषण द्या. तुळजापूर तालुक्यातील पांगदरवाडी येथील ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये बहुमतानं ठराव मंजूर केला. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आला ठराव. आमदार संतोष बांगर यांचं वक्तव्य व्हायरल. आई वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही 2 दिवस जेवू नका. चिमुकल्यांना बांगर यांचा अजब सल्ला. आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करा, रोहित पवार यांची मागणी. तर लहान मुलांच्या शिक्षणासाठी मतदारसंघामध्ये काय दिवे लावले? रोहित पवार यांचा संतप्त सवाल. संतोष बांगर यांना मतांचा रोग झालाय. संतोष बांगर महात्मा वडेट्टीवार यांची खोचक टीका. बांगर लहान मुलांसमोर मतांचा बाजार करत आहे. वडेट्टीवार यांची जोरदार टीका. समीर वानखेडेंविरोधामध्ये ईडीकडून गुन्हा दाखल. दरम्यान न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास, न्यायालयामध्ये उत्तर देईन. गुन्हा दाखल झाल्यानंतर समीर वानखेडे यांची प्रतिक्रिया.